राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी कसं राहावं हे कोणी शरद पवारांकडून शिकायला पाहिजे। बारामती येथे अजित पवार यांनी शासनाच्या माध्यमातून नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे। हजारो तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत। त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः बारामतीत येत आहेत। पण हे सगळं राहिलं बाजूला आणि शरद पवारांनी मंत्रिमंडळाला दिलेल्या जेवणाच्या निमंत्रणाची चर्चा सध्या जास्त सुरू आहे। मराठी माध्यमांनी शरद पवारांच्या या खेळीचे वर्णन महाराष्ट्राची राजकीय संस्कृती किती आणि कशी उच्च आहे अशा सुंदर फुलोऱ्याच्या भाषेत केले आहे। पण त्या पलीकडचे खरे राजकीय कारण समजूनही उमजून घ्यायला कोणीच तयार नाही आहे। बारामतीत 2 मार्चच्या नमो मेळाव्याचे आयोजक उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत। अर्थातच त्या मेळाव्याच्या निमित्तानं ते बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रात आपले प्रचंड शक्ती प्रदर्शन करून घेणे अपेक्षित आहे। त्या कार्यक्रमाच्या शासकीय प्रोटोकॉलनुसार खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार निंबाळकर आणि सर्व पक्षीय आमदारांना निमंत्रण देण्यात आलंय। पण एकेकाळच्या शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात होणाऱ्या किंबहुना त्यांच्याच विद्याप्रतिष्ठानच्या 12 एकरच्या मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमाचं निमंत्रण शरद पवारांना देण्यात आलेलं नाहीये। शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर शरद पवारांचं नावही नाही आणि हीच खरी पवारांना अस्वस्थ करणारी बाब ठरली आहे। शरद पवारांची ही जुनी पद्धत आहे। सत्ताधारी पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांना आपल्या पट्टीत घ्यायचे, त्यांच्या कार्यकर्त्यांनाही जणू असं वाटावं की पवारांचे आणि आपल्या नेत्यांचे संबंध फार चांगले आहेत, त्यामुळे विरोधकांची धार आपोआपच कमी होते। शरद पवारांनी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत एक प्रयोग केला होता। लोकसभेच्या 2014च्या निवडणुकांमध्ये अनपेक्षितपणे मोदी सरकारला प्रचंड बहुमत मिळालं होतं। त्यानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार येऊन अवघे 3 महिने झाले होते। त्यावेळी राष्ट्रवादी अखंड आणि एकसंध होती। संपूर्ण राष्ट्रवादीच मोदी आणि फडणवीसांच्या राजकीय स्कॅनरखाली त्यावेळी आली होती। शिखर बँक घोटाळा, सिंचन घोटाळा हे विषय त्यावेळी अतिशय ताजे होते। अशा वेळी देखील पवारांनी आदळआपट न करता बारामतीतच एक प्रयोग करून पाहिला। त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच बारामतीतील कार्यक्रमात निमंत्रण दिले आणि मोदींनी ते राजकीय खिलाडू वृत्तीने स्वीकारत 14 फेब्रुवारी 2015 रोजी बारामतीतल्या कार्यक्रमाला हजेरी लावली। तो विरोधकांच्या दृष्टीने राजकीय भूकंप होता, पण मूळ राजकीय भूकंपापासून त्यावेळी बारामती वाचली होती। मोदी त्याच कार्यक्रमात पवारांना आपला राजकीय गुरु म्हणाले। एका ज्येष्ठ नेत्याला मोदींनी दिलेला सन्मान त्यांच्या सुसंस्कृततेची साक्ष होती। पण मोदींच्या त्या वक्तव्याचा पवारांच्या राष्ट्रवादीसाठी राजकीय भांडवल म्हणून उपयोग करून घेण्यात आला। मोदी फक्त 2015 मध्येच बारामतीत येऊन गेले, त्यानंतर ते बारामतीकडे फिरकले सुद्धा नाही। पण 2015 ते 2024 पवारांची बारामती त्या एका दौऱ्याने वाचवली होती। 2024 मध्ये पवारांची बारामती पुन्हा एकदा धोक्यात आली आहे, कारण खुद्द त्यांचा पुतण्या त्यांच्यापासून फुटून निघून भाजपच्या सत्तेच्या वळसणीला जाऊन बसलाय। त्यामुळे पवारांच्या कन्येच्या राजकीय भवितव्याला घरातूनच सुरुंग लागलाय। बारामतीतच पवारांच्या कन्येचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे। अशा वेळी बारामती वाचवण्यासाठी दुसरी कुठली खेळी करायची म्हणून पवारांनी 2015चा बारामतीतच केलेला मोदी प्रयोग 2024 मध्ये शिंदे फडणवीसांवर चालवला आहे। शिंदे फडणवीस एखाद्या वेळी पवारांच्या घरी गोविंद बागेत जातीलही, त्यांचा पाहुणचारही घेतील, पण म्हणून त्यांच्या राजकीय भूमिकेत फार बदल करून ते सुप्रिया सुळे यांचे राजकीय भवितव्य बारामतीत वाचवतील ही शक्यता फार कमी आहे, कारण आता गाठ देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहे।